18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। भारत यूएनएससी मध्ये पहलगाम हल्ल्यात टीआरएफच्या सहभागाचे पुरावे देणार। संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादी निर्बंध समितीसमोर आज पुरावे देणार। पाकिस्तानचं भारताच्या पायाशी लोटांगण। सिंधू करारावर भारताला पुनर्विचार करण्याची विनंती। पाकिस्तान सरकार दहशतवादी मसूद अझहरवर मेहरबान। ऑपरेशन सिंदूरमध्ये कुटुंबीय ठार झाल्यानं मसूदला देणार 14 कोटी, तर मरकजे तय्यबही बांधून देणार। कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विजय शहांवर एफआयआर दाखल करा। मध्य प्रदेश हायकोर्टाचे आदेश, तर विजय शहांना मोदींनी हकलावं, काँग्रेसची मागणी। तीन राज्यांच्या सीमेवर माओवाद्यांविरोधातलं सर्वात मोठं ऑपरेशन। 1,72,00,000 बक्षीस असलेल्या 31 माओवाद्यांचा खात्मा, तर दंडकारण्यातील माओवाद्यांकडून शस्त्र टाकण्याची तयारी। सांगलीला घेऊन जाताना गुंड गजा मारण्यासह पोलिसांची मटण पार्टी। एक पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, तर भेटायला आलेल्या तिघांवर गुन्हे। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरणावर सध्या चर्चा नाही। कोणताच प्रस्ताव नसल्यानं चर्चेचा विषयच नाही। विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवारांची भूमिका। महाराष्ट्रात 5,127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ब्लॅकस्टोन समूहाशी सामंजस्य करार। राज्यात 27,510 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार। माझी मुलगी इयत्ता 10वी पहिला क्रमांक, पहिल्यापासून त्याचा पहिला नंबर 1ली ते 10वी पर्यंत आला, पण आज या जगात बघायला लेक शाळेत पहिली आली, पण आज तीच जगात नाही। बारामतीमध्ये गाव गुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या अंकिता कडाळेच्या आईचा आक्रोश। पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ। मावळमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाऊस बरसल्यानं पिकांना फटका, तर धाराशिवमध्येही पावसाची जोरदार बॅटिंग।